नमस्कार. आज आलो होतो शेतावर आणि पाऊस आहे ना, काल संध्याकाळपासून खूप पडतो आहे. रात्री पण खूप होता, अजून पण चालूच आहे पाऊस. आणि रात्री लाईट गेलेली आहे आमच्याकडे. काय माहिती लोडशेडिंग चालू केली की काय. गेले 4-5 दिवस झालं अशीच लाईट असते, सारखी जाते सारखी येते. एक ते 7:30ला गेली की रात्री 10ला येते. काल संध्याकाळी 6:30ला गेली तर अजून लाईट आलेलीच नाही. बघा, पावसाने तर कहरच केलेलं आहे. रात्री खूप पाऊस पडला आहे, आता पण पाऊस खूप पाऊस पडतो आहे. हे बघा, हे आवनं बघा एकदम असे भरून गेलेले आहेत. लोक बोलत होते आवायला पाणी नाही, पण आता पाण्याने सुरुवात केलेलीच आहे. आणि आता लोकांनी आवायला पण सुरुवात केलेली आहे. हे बघा, आज उद्या हे आवून घेतील लोक, कारण हे आवनामध्ये पाणीच नव्हतं. हे बघा, खूप पाऊस पडतो आहे. कारण की आता शेतीला पण लोकांनी आवायला सुरुवात केली. लोकांनी नागली आवायला, कोण वरही आवत आहे. चालूच आहे, आवायचं काम चालूच आहे. मी आलो होतो की गाईला घेऊन शेतावर, म्हटलं थोडंसं चारूया, कारण घरात वैरण संपलेली. जी माझ्याकडे वैरण होती ती मी विकून टाकली. म्हटलं पाऊस अशी दरवर्षी असते, अशीच उरलेली असते. मी थोडीफार ठेवली होती, पाऊस लेट असल्यामुळे मी ती वैरण विकून टाकली. बाकी थोडी ठेवली होती ती मी उन्हाळीच घालून दिली होती गुरांना. त्याच्यामुळे आता सध्या तर घरात थोडी आहे. आता इथून गेल्यानंतर मग त्यांना बांधून झाल्यानंतर थोडीशी टाकून देऊ खायला. कारण सगळी घातली तर अजून पावसा सांगता येत नाही, कारण पाऊस कधी 2-2, 3-3 दिवस उघडत नाही. त्याच्यामुळं मग ते गुरं घरातच बांधून ठेवावं लागतात. आणि एक तर मला पण बाहेरचे कामं असतात, कुठं नाशिक जावं लागतं, कधी कुठं जावं लागतं. मग कधी मी बाहेर गेल्यानंतर मग आईला जमलं तरी गुरं सोडते, नाही तर मग ती घरातच बांधून ठेवते आणि ती वैरण टाकते. त्याच्यामुळे ती वैरण तशीच साठवून ठेवलेली आहे, जेणेकरून ती नंतर उपयोगी येईल आपल्याला.